नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय लहानच नाही तर मोठ्यांच्या पण आवडीचा पदार्थ. कांदा घेतला, लाल तिखट टाकलं, हळद, ओवा, 1 वाटी बेसन पीठ टाकायचं, कोथिंबीर टाकायची, चवीनुसार मीठ टाकायचं, पावडर चांगलं मिक्स करायचं. परत हळूहळू पाणी घालून मिक्स करायचं आणि 5 मिनिटं झाकून ठेवायचं. तर मी 5 मिनिटं झाकून ठेवले. आता आपण तवा गरम करून घेऊया. त्याला तेल लावून घ्यायचं, तयार मिश्रण टाकायचं, तव्यावरती व्यवस्थित पसरून घ्यायचं. साईडने तेल सोडायचं, व्यवस्थित अलटी करून व्यवस्थित भाजून घ्यायचं. तयार आपली चणचणीत पिठल्याची पोळी.